वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 चे काम पूर्ण झाले असून 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार आहे। वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 मधील पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या आता वाटपाच्या कार्यक्रमाला फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती। कोण स्टेज शेअर करणार, कोण दांडी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। तर आज म्हाडाच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार का असाही सवाल आता उपस्थित होतोय। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 चे काम आता पूर्ण झालेले आहे। 556 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार आहे। वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 मधील पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या वाटपाच्या कार्यक्रमाला आज फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची माहिती सध्या समोर येत आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावरती येण्याची शक्यता आहे। कारण शासकीय कार्यक्रमानिमित्त आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळी बीडीडी चाळचा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झालेला आहे। यातील फेज 1 मधील पूर्ण झालेल्या घरांचा आज ताबा देण्यात येणार आहे। चाव्या वाटप हा फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मात्र शासकीय कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला स्थानिक खासदार, स्थानिक आमदार यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे कार्यक्रम होणार आहे। मात्र या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। जर आदित्य ठाकरे आले तर या कार्यक्रमात शिंदे, फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतील। दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा झालेला आहे आणि यामध्ये श्रेयवादाची लढाई सुद्धा रंगलेली आहे। त्यामुळे एकाच व्यासपीठावरती हे तिन्ही नेते आल्यावरती श्रेयवादादरम्यान काहीतरी शाब्दिक जे वाकयुद्ध आहे ते होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।